पण आलेत वावरात, काय करतात काय माहित. काय वा नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मला तर आजच्या ना ब्लॉग पण नव्हता बनवू वाटत. मी आता जस्ट घरी आलोय. मोबाईल मध्ये चार्जिंग नव्हती. आता ज्या गाडीने आलो का त्या मोबाईल मध्ये थोडी चार्जिंग केली 10%. काय देवाने यश नाही दिला आत्या आमची. एवढा पैसा खर्च केला दाजीने आमच्या. आणि आपण पण त्या दिवशी नेमकं देवाला गेलो होतो. लक्ष्मी आईला नारळ वगैरे फोडला. काय देवाने यश नाही दिलं. मी तर त्या दिवशी मला रात्री कळालं का हाय हाच कपड्यावर गेलो, हाय हेच कपडे माझे, आणि तसंच गेलो. रात्री भावाची आलो तिथं पण चार्जिंगला मोबाईल, साधा मोबाईलची पिन असल्यामुळे असं वाटत होतं ब्लॉगच बनवायचं सोडून द्यावा. त्याने त्या दिवशी आत्याला भेटायला गेलतो. आत्या म्हणली काम पण कर आणि ते व्हिडिओ पण बनव, तुला लय लोक बघतात. पण काय बघणारे आत्याच नाही राहिली तर काय करावं असं वाटतंय. लय पैसे लय अपाट पैसा खर्च केला पण देवाने अजिबात यश नाही दिलं. काल धरून तर असं वाटत होतं बंद करून टाकावं सगळं, पण मोबाईल चार्जिंगला लावतो. आता मला तर काय बोलू पण नाही वाटत. आईने याच्यात रव्यात साखर टाकायची सोडून मीठ टाकले. साखर बी टाकली आणि म्हणतात मिठाचा रवा खायचा आहे. द्या प्या कटून, दुसरा करते आई, द्या प्या कटून. आईच्या डोक्यात काय गणगण आहे, चुकून साखरेच्या जागी मीठच टाकले. तिला तरी काय म्हणायचं, सगळ्यांच्या डोक्यात आमचा एकच विषय चाललाय आत्याचा. तर मग येणाऱ्या जाणाऱ्या कोंबड्या तरी खात्यान, जर आपण तर नाही खाल्लं त्या बिचाऱ्या तरी खाते. कस काय लक्षात नाही राहिलं आईच्या काय माहिती. कडला खाते अण्णा, नवीन केलाय ना. थोडा रवा शिल्लक राहिला नाही तर मी पण खातो. मी पण सकाळ धरून सतकुरत चपाती खाल्ली. कुणाला जेवण जाईना आमच्यात. आमची आत्या लय भारी होती मित्र. देवानी ना 2 वर्ष तरी जागवाय पाहिजे. पप्पांना तर सकाळ धरून खाता पण याय नाही. ती घशात कस तरी झाले म्हणून थोडा पातळ रवा केलाय. पहिला रवा केला होता तो रवा जरा फासला, त्याच्यात चुकून ऐकडून मीठ पडलं. देव पण ना चांगलेच माणसाला देतो. एवढे वाईट लोक पाप करतात त्यांना ठेवतोय आणि चांगले लोकांना देतोय. 2 दिवस झालं डोक्याला तेलच नाही लावलं. 2 कसं 4 दिवस झालं. आग मारायला लागले डोकं. 3 वाजले सोने आला. 3 वाजले नसन आहे ना. एक पिकलेला केस गावलाय. आज 2-3 एक हिच एक आहे. इथं एक बघ. घरची गाडी लई विकूच 2-3 केस पिकल्यात माझ्या मित्रांनो. फोन केला मग आता म्हातारा व्हायला. आई चहा उकळलाय, बंद करू का? आईने चहा उकळाय ठेवलाय. चहाला उकळी पण आली. तर मित्रांनो मी निघाले वावरात. जसं 7 तारखेला वावरात भिजवले का नाही, त्याच्यानंतर आम्ही वावरात गेलोच नाही, कोणच नाही गेलो मित्रांनो वावरात. असं आहे ना, हे गेवड्याचं पीक आम्ही पहिल्यांदाच केलंय. असं पिवळं पडलंय आणि त्यातलं काय एवढं औषधाचं माहिती पण नाही. आणि पप्पा माझ्या मागे लागले, जाऊन बघ. पण आलेत वावरात, काय करतात काय नाही. काय वा पप्पांना आवाज पण जाईना, एवढा आवाज देतोय तरी. ही झाड पण जळायला लागले, काही पानं जळल्यात. उद्या पहिले औषध आणायला लागेल. काय काय ठिकाणी तर डायरेक्टच झाड जळून गेल्यात. थोड्या वेळाने सनसेट डाऊन होईल मित्रांनो. आता 6 वाजलेत, 6:30 होईल डाऊन. सनसेट डाऊन होईल. पप्पा म्हणले काय रे डाऊन होईल? पप्पाला माहितच नाही सनसेट. सूर्य मावळण ना, आपल्या इकडे मराठी भाषेत कसं मावळण म्हणतात. मंदिराला पण आता पेंट द्यायचं काम चालू आहे. खाली दिलाय, वरती द्यायचा राहिलाय. पप्पा वरून येतात, मी खालून चालले. तिकडून या अशा कडकडून. यांनी पण वाल लावल्या शेजारच्यानी आमच्या. इथं गंज लावल्यात नाही ह्याला ड्रिपच्या पाईपाला. ती पप्पा म्हणतात बघून येऊन. तुम्ही बी या तिथून बघून. ते सपोर्ट लावलाय ना खांबाचा. पप्पा तर उलट अडचणीतूनच आले तिकडं गचपानात. पप्पानी लावलाय दाजीला फोन. माझं आहे ना सारखं आहे ना आत्यालाच येतोय तोंडात. आमच्या ना आत्यालाच फोन लावायचं ना पप्पा जास्त करून, त्याच्यामुळे माझ्या तोंडात सारखंच आत्या येते. काय जेवणी केले असं. पप्पाचं काही बघितलं ना तुम्ही, सकाळी तर खात पण नव्हते. आता पप्पाला म्हणलं आता सगळ्यांनाच जायचंय तिथे, पण आपल्या हातात होतं तेवढं आपण सगळं केलेलं आहे. तर कुठं पप्पा थोडं रिलॅक्स झालं.
नाहीतर मी तर कालच्याला भावाची तर होतो ना, मग त्याच्यामुळे मला काही माहित नाही. मग मी रात्री सकाळी 12 वाजता आलो. मग आई म्हणली पप्पा तर 4 वाजताच रडायला लागले. आता गेलेला माणूस तर परत येणार नाही, पण आपल्या जीवाचं हाल. पप्पाला कसं बस समजावले आम्ही, पण सारखं फोन चालू राहिलेलं बरं आहे, पण ते रडलेलं बरं नाही. शेवग्याचं झाड आहे ना मित्रांनो, ही पण लय जुनं आहे बरं का. ह्याला जवळजवळ 30 वर्ष झाला असते. डाळाला आले तरी पप्पा अजून मागच बोलत बसल्या. दिलाय आता फोन ठेवून, चला लवकर. पप्पाला असं जरा बोलून जरा आहे ना विरगुळा करायला लागणार आहे. कारण का आठवण तर काही लगेच जाणार नाही. पप्पांची आई लहानपणी गेली, मग आत्यानेच सांभाळलं. त्याच्यामुळे पप्पांना लय आठवण होती. त्याच्यामुळे मला काही ना काही करून पप्पांचा जरा विरगुळा करायला लागणार. एवढ्या भाजी आणली आम्ही, डिंगऱ्याची भाजी. डिंगऱ्या न्या म्हणा. लय ना त्या दिवशी कोकाई काढली होती आत्याला न्यायला म्हणलं तर राहील म्हणलं, पण परत उद्या जाता नेता येईल जास्त तिकडे म्हणून आता न्यावं जाताना आत्याला निवेद ठेवते. आता तवा तर टेकले नव्हते. नका ठेवू आपलं फोटो करून ठेवू आपल्या पद्धतीने. जाऊ दे, मला सांगितलंय ना रडू. मी इथं बसलोय, पप्पाच्या मोबाईल मध्ये नंबर गेलेत ना, त्याचे नंबर सेव्ह करत. पाठीमाग असलं मच्छर चावतात का नाही? तुमचं काय असेल ते सांगा पटकन, तर नाही तर लय मच्छर चावतात. आईला तर अजून स्वयंपाक करायचा येतं. नदीला लय फुलताना आलंय ना मित्रांनो, त्याच्यामुळे अपाट मच्छर झाले. आमच्या इथं नाही, सगळीकडे मच्छर झाले. ते हॉलचा दरवाजा उघडला मी, तरी हॉलमध्ये एवढं मच्छर झाले तर हॉलमध्ये एक अगरबत्ती लावते आणि मी नेमकं इथं दिवाणवर असतो. भाऊ तरी खाली असतो फॅन खाली. माझं अवघड आहे ना. गेलं बितड पण पोकळ झालेला काही. आमचं मातीचं बितड डायरेक्टच आत गेले. तर माझ्या मनात एकच गोष्ट आली होती, ब्लॉग बनवायचं सोडून द्यायचं. मी गोष्ट तुम्हाला पण नव्हतं सांगणार, कुणालाच नव्हतं सांगणार, मनात ठेवणार होतो. जेव्हा मी आत्याला भेटायला गेलतो ना, तेव्हा आत्या म्हणली काम पण कर आणि हे व्हिडिओ बनवतो ना तू, ते पण चालू ठेव, तुला लय लोक भेटतात. आत्याच्या शब्दा खातर आहे ना, आपल्याला वर्षात जमन तेवढं फॉलोअर्स करायचं. कारण का आईच्या शब्दाला आहे ना आईच म्हणायला लागणार आहे. कारण का पप्पा आत्याला आईच म्हणतात ना, ते सारखं माझ्या तोंडात आईच येतं. कधीच आत्या म्हणतो मी. आत्याच्या शब्दा खातर आहे ना, वर्षात मला जमन तेवढं मी फॉलोअर्स काढणार. कारण का कालच्यापासून तर मला बंदच करू वाटत होतं, पण आत्याच्या शब्दा खातर इथून पुढे ना मन लावून काम करणार आणि मन लावून व्हिडिओ बनवणार. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. गुड नाईट.